नमस्कार, मी सचिन बागवे. जय श्री स्वामी समर्थ. मागील भागात आपण बघितलं मुलांच्या आहार आणण्याच्या गमती जमती. या भागात आपण बघू चांगल्या सवयी कोणत्या आहेत. तर पहिले म्हणजे वस्तू जागेवर ठेवणे. बघा, सकाळीच पहाटे आरडाओरड होतो. बाबा म्हणतात टूथपेस्टचं झाकण बरोबर नाही लावलं आहे, ओला टॉवेल अंथरुणावर टाकलेलं आहे. काय होतं, मुलं शाळेतून आल्यावर कपडे सॉक्स कुठेही फेकलेले असतात. मग वादावादी, भांडणं, मग घरामध्ये अशांतता. खरं तर काय, वस्तू जागेवर ठेवणं एक सवय नसून एक कौशल्य, एक स्किल आहे. त्याला सेल्फ डिसिप्लिन असलं म्हणतात. मुलांच्या दृष्टिकोनातून काय आहे की समजा मी एखादी खेळणी मांडली, ती मोठी गोष्ट आहे. तासनतास मी बनवून ब्लॉग बनवला आहे, एखादा बंगला बनवला आहे, खेळण्याचं घर बनवलं आहे आणि बाबा आणि आई म्हणतात लगेच उचलून ठेव, म्हणजे माझ्या कष्टाची किंमत नाही. असं नाही ना, इथे ठेव तिथे ठेव. मग त्यांना घरात बंधनं वाटतात मुलांना. उत्सुकता म्हणून सुद्धा मुलं विस्कटून पसारा करून त्यात खेळण्याचा नवीन शिकण्याचा काहीतरी भाग असतो त्यांचा. प्रत्येक गोष्टीला एक जागा मर्यादा ठेवणं म्हणजे त्यांना वाटतं मर्यादा आहे. त्यांना जेवढं खेळण्यात मजा येते ना, तेवढं वस्तू आवडण्यात त्यांना कंटाळा येतो. त्यांना फन नाही वाटत. समजा शाळेतून आले, खेळून आले, तर आता मी खूप मोठं काम केलं, मी काही करणार नाही, मी आराम करणार. तर पालकांचा रोल काय असेल की त्याला फनमध्ये क्रिएट करा, एखाद्या खेळाचं स्वरूप द्या. बघ बाबा, तू खेळतोयस ना, आता 10 मिनिटं राहिले, तुला आता हे आवरावं लागेल. म्हणजे मेंटली त्यांना प्रिपेअर करा, ते प्रिपेअर होतील. नियम अगदी साधे सोपे ठेवा. वस्तूच्या जागा ह्या फिक्स करा. ह्याच जागेवर वस्तू गेली पाहिजे. आता आपण बघितलं असेल की रेल्वे स्टेशन आहे, बसस्टॉप असेल, तिथे जर कचरा असेल तर आपण तिथे कचरा टाकतो किंवा आपल्या हातून होतो. पण तेच आपण एअरपोर्टवर गेलो आहे, मॉलमध्ये गेलो आहे, मल्टिप्लेक्स सिनेमामध्ये गेलो, तर तिथे एकदम टापटीप स्वच्छता, एकदम स्वच्छ असतं. तिथे आपलं कचरा टाकायला आपलं मन भदवतं का, टाकायला आपली इच्छा होते का, तर नाही. पण ज्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट ठराविक जागेमध्ये आहे, तिथे पण मुलं आपोआपच ती गोष्ट करायला त्यांना सवय लागते. आता ही सवय म्हणजे काय, त्याला स्वव्यवस्थापन म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट, जे त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये व्यवस्थापन कौशल्यामध्ये परावर्तित म्हणजे रिफ्लेक्ट होतं. प्रवासामध्ये त्या मुलांची बॅग बघा, प्रवासामध्ये एकदम टापटीप प्रॉपर अरेंज असते. त्यांचं वर्किंग टेबल असेल ते प्रॉपरली मॅनेज असतं. पप्पू काळे काय म्हणतात की माणूस हा सवयीचा गुलाम असतो. तर पुढील भागात आपण भेटू नकार पचवण्याची सवय. जय श्री स्वामी समर्थ.